Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 12th English subject Flamingo, topic 7 the interview. तर हा इंटरव्ह्यू घेताना हा काही नोकरीसाठी इंटरव्ह्यू नाही आहे, परंतु इंटरव्ह्यू कोणाचा आहे हा, तर ज्यावेळेस आपण एखादा सेलिब्रिटीज म्हणजे फेमस जे लोक असतात, मग ते राजकारणातील असो किंवा हिरो हिरोईन्स असो किंवा एखादा लेखक असो किंवा ॲक्टर ॲक्ट्रेस असोत, यांच्या इंटरव्ह्यूजबाबत आहे. तर द इंटरव्ह्यू हा कोणी लिहिलेला आहे, तर अबाउट ऑथर आहे. त्याचे ऑथर आहेत क्रिस्टोफर सिल्व्हिस्टर्स. 1959 वॉज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री ॲट पीटर हाऊस कॅम्ब्रिज. हे हिस्ट्रीचे स्टुडंट आहेत. ही वॉज अ रिपोर्टर फॉर प्रायव्हेट आय फॉर 10 years. हॅज रिटन फीचर फॉर व्हॅनिटी फेअर्स. तर हे रिपोर्टर होते प्रायव्हेट आयसाठी 10 वर्ष, आणि त्यांनी व्हॅनिटी फेअरचे जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यावर लिखाणही केलेलं आहे. द इंटरव्ह्यू इज ॲन एक्सर्प्ट टेकन फ्रॉम हिज इंट्रोडक्शन टू द पेंग्विन बुक ऑफ इंटरव्ह्यूज अँड अँथोलॉजी फॉर 1859 टू प्रेझेंट डेज. आता हा जो इंटरव्ह्यू हा उतारा जो आहे, उतारा पॅसेजेस म्हणजेच आजचा आपला जो लेसन आहे तो एका पुस्तकातून घेतलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे पेंग्विन बुक ऑफ इंटरव्ह्यूज. ओके, याच्यातून घेतलेला आहे. तर थोडक्यात समरी पाहूया आणि मग थोडंसं डिटेल त्याच्यावर डिस्कस करूया. द इंटरव्ह्यू summary is a simplified version of the chapter using easy language. This chapter is an excerpt taken from the Penguin Book of Interview. It is written by Christopher Sylvester. Christopher Sylvester यांनी लिहिलेलं आहे द पेंग्विन या पुस्तकातून. द पेंग्विन बुक ऑफ इंटरव्ह्यू याच्यातून हा उतारा जो आहे तो घेतलेला आहे. इन दिस चॅप्टर द ऑथर टॉक्स अबाउट द टेक्निक्स ऑफ इंटरव्ह्यू ॲज अ न्यू वे ऑफ इंटरव्ह्यूटिंग. या चॅप्टरमध्ये ऑथर जे आहेत ते टेक्निक सांगतात की इंटरव्ह्यू घेताना कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात. ही टॉक्स अबाउट इट विथ रेफरन्स टू द फील्ड ऑफ जर्नलिझम. आणि एक जर्नलिझम म्हणजेच आपण म्हणूया वर्तमानपत्र असेल किंवा टी व्हीचं रिपोर्टर असेल, ते प्रश्न कशा पद्धतीने विचारतात त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. मोर एव्हर ही ऑल्सो डिस्कसेस द इम्पॉर्टन्स ऑफ दिस न्यू टेक्निक. He goes on to state how the interview has become a vital arena in everyone's life, regardless of class, literacy or anything. आणि ह्या इंटरव्ह्यूचं महत्त्व किती आहे, हे टेक्निक कसं आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या जीवनातला हा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. मग तो कोणत्याही वर्गातील असो किंवा तो साक्षर असो किंवा काही असो. वी लर्न the opinion of many celebrity concerning an interview. Thus it teaches us about the functions, methods and merit of an interviews. आपल्याला बऱ्याचशा सेलिब्रिटीज जे असतात ते त्या इंटरव्ह्यूबद्दल खूप सारी काळजी ते करत असतात, आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की कशा पद्धतीने इंटरव्ह्यूचं काम आहे, त्याची पद्धत कशी आहे, त्या इंटरव्ह्यूचे काय गुण आहेत, आपण ज्याला म्हणूया क्वालिटी काय आहे. सो मोर एव्हर द ऑथर ऑल्सो इनकॉर्पोरेट्स an excerpt from an interview with the notorious writer Umberto Eco. This part allows us to get a glimpse at his literary method. आणि मग याच्यामध्ये एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे. एक ऑथर आहेत ज्यांचं नाव आहे, रायटर आहेत त्यांचं नाव आहे उंबेर्टो इको. त्यांचा इंटरव्ह्यू यांनी सांगितलेला आहे. आता इंटरव्ह्यूबाबत वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत आहे. हे लोक जे आहेत ते फेमस आहेत. तर पहिलं आहे व्ही.एस. नायपॉल. तुम्हाला माहीत आहे, व्हेरी फेमस पर्सनॅलिटी. त्यांचं काय ओपिनियन आहे, ही फील्स दॅट सम पीपल आर वुंडेड बाय इंटरव्ह्यू अँड लूज अ पार्ट ऑफ दॅमसेल्व्स. म्हणजे ते व्ही.एस. नायपॉल म्हणतात की इंटरव्ह्यूमुळे एक प्रकारे मानवाला एक जखम झाल्यासारखं होतं. बरोबर आहे. त्याला दुखवल्यासारखं फिलिंग ही त्या व्यक्तीला होते. लुईस कॅरोल असं म्हणतात की द क्रिएटर ऑफ ॲलिस इन अ वंडरलँड was said to have had just a horror of the interviewer and he never consented to be interviewed. कॅरोल असं म्हणतात की मी कधीही परवानगी देणार नाही इंटरव्ह्यू घेण्यासाठी, कारण तो एक इंटरव्ह्यू एक भीतीदायक आहे, जे हॉरर आहे असं ते म्हणतात. रुडयार्ड किपलिंग एक्सप्रेस्ड अँड इवन मोर कंडेमनेटरी ॲटिट्यूड टुवर्ड्स द इंटरव्ह्यूवर. आता यांनीही इंटरव्ह्यूबाबत एक
वेगळं मत मांडलेलं आहे रुडयार्ड किपलिंगबाबत. तर त्यांनी सांगितलेलं आहे, हिज वाईफ कॅरोलिन राईट्स इन हर डायरी फॉर 14 ऑक्टोबर 1892 दॅट देअर डे वॉज रेक्ड बाय द 2 रिपोर्टर फ्रॉम बोस्टन. बोस्टनमधले 2 जे रिपोर्टर होते, ऑक्टोबर 1892मध्ये 14 तारखेला 2 रिपोर्टरने त्यांची जी काही लाईफ आहे ते रुईन केलं, खराब केलं, असं रुडयार्ड किपलिंग यांची वाईफ म्हणतात. एच जी वेल्स यांचं मत आहे, in an interview in 1894 referred to the interviewing ordeal but was a fairly frequent interviewer and 40 years later found himself interviewing Joseph Stalin. तसंच लेविस कॅरोल हॉरर ऑफ बिंग लायनाइज्ड असं म्हणतात आणि साऊल बेलो असं म्हणतात की थंबप्रिट इंटरव्ह्यू म्हणजे थंबप्रिट्स आहेत, विंडपाईप म्हणजे जबरदस्तीने काहीतरी बोलायला त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लावलं जातं. चला तर थोडंसं डिटेलमध्ये अभ्यासू. द डिटेल study of interview. The interview starts with the author introducing us to the method of an interview. याच्यामध्ये ऑथरने सांगितलेलं आहे की इंटरव्ह्यू घेण्याची कोणची मेथड आहे, कोणची पद्धत आहे. वी लर्न दॅट इट इज प्रिटी कॉमन इन जर्नलिझम अँड इट्स ओरिजिन डेट्स बॅक टू 130 years बिफोर. 130 वर्षापासूनची ही इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत आहे आणि अतिशय कॉमन आहे जर्नलिझममध्ये. जर्नलिझम म्हणजे पत्रकारितेमध्ये. ही एक्सप्रेसेस दॅट अनसरप्रायझिंगली व्हेरियस पीपल कॅरी डिफरंट ओपिनियन अबाउट द कन्सेप्ट ऑफ द इंटरव्ह्यू अँड इट्स युजेस. वेगवेगळ्या लोकांची या इंटरव्ह्यूबद्दल वेगवेगळी मतं आहेत आणि त्याचा इंटरव्ह्यूच्या वापराबाबत वेगवेगळी मतं त्यांनी व्यक्त केली आहेत. सम पीपल थिंक ऑफ इट व्हेरी हायली while other cannot bear of giving an interviews. आता काही लोकांना इंटरव्ह्यू द्यायला आवडतं, काहींना बिलकुलही इंटरव्ह्यूमध्ये आपलं मत व्यक्त करायला आवडत नाही. द चॅप्टर टेल्स अस दॅट ॲन इंटरव्ह्यू कॅन मेक अ लास्टिंग इम्प्रेशन. आणि ह्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे की इंटरव्ह्यूमध्ये कशाप्रकारे एक चांगला इम्प्रेशन, कायमस्वरूपी एक ठसा कसा राहील याबाबतही या इंटरव्ह्यूबद्दल माहिती सांगितलेली आहे. Moreover, as per old saying, when we make perception about a particular person, the original identity of their soul is taken away. आणि आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल एखादं परसेप्शन म्हणजे मत तयार झालं असेल, तर त्या व्यक्तीची जी काही मूळ ओळख आहे, ज्याला आपण म्हणूया त्याचा जो काही सोल आहे, तो त्याच्यातून या इंटरव्ह्यूमधून काढून घेतला जातो. असं म्हटलं जातं की खरं स्वरूप बाहेर आणलं जातं. सो वी लर्न हाऊ द मोस्ट पॉप्युलर सेलिब्रिटीज हॅव क्रिटिसाइज्ड इन इंटरव्ह्यू. आणि आपण याच्यातून पाहिलेलं आहे की जे काही सेलिब्रिटीज असतात, राजकारणातील असेल, टी व्ही ॲक्ट्रेस असतील, ॲक्टर असतील, यांना कशा पद्धतीने त्यांच्यावर टीका या इंटरव्ह्यूमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. सिमिलरली रुडयार्ड किपलिंग्स वाईफ राईट्स इन हर डायरी अबाउट हाऊ 2 रिपोर्टर्स इन बोस्टन रुइन हर. ही थिंक्स ऑफ interviewing is as an assault. Moreover, he even believes that this crime should have a punishment. आणि रुडयार्ड किपलिंग्स यांनी त्यांची वाईफ जे आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की ते बोस्टनचे 2 रिपोर्टरने कशा पद्धतीने त्यांचं जीवन हे खराब केलेलं आहे आणि इंटरव्ह्यू हा एक प्रकारचा हल्ला आहे आणि या क्राईमला पनिशमेंट ही झाली पाहिजे, असं त्यांचं मत आहे. फर्दर किपलिंग इज ऑफ द थिंकिंग दॅट नो रिस्पेक्टेबल पर्सन आस्क फॉर ऑर गिविंग अन इंटरव्ह्यू. आणि किपलिंग असं सांगतात की जो रिस्पेक्टेबल आहे, आदरणीय पर्सन आहे, ज्याला आदर आहे समाजामध्ये, त्याने त्याला इंटरव्ह्यूसाठी विचारलं नाही पाहिजे असं ते म्हणतात. सो मोreover, this chapter also contain an excerpt from an interview between Mukund, belongs to the Hindu newspaper, and Umberto Eco. Eco is a professor at the University of Bologna in Italy. आता ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे एक. हा इंटरव्ह्यू 2 व्यक्तीमध्ये आहे. एक मुकुंद आहे. मुकुंद हे हिंदू न्यूजपेपरचे ते म्हणूया रिपोर्टर आहेत आणि दुसरे आहेत उंबर्टो इको, हे लेखक आहेत, प्रोफेसर आहेत आणि बोलोगना इटलीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहेत, रायटर आहेत. या दोघांमधला इंटरव्ह्यू इथे या चॅप्टरमध्ये सांगितलेला आहे. He has a daunting status as a scholar for his philosophy on semiotics, the study of sign, literary interpretation, and medieval aesthetics before taking up writing fictions. आता हे जे उंबर्टो इको आहेत हे फिलॉसॉफर आहेत.
ज्यांनी स्टडी ऑफ सायन्स चिन्ह सिमॅटिक्सबद्दल लिहायला सांगितले. लिटररी इंटरप्रिटेशन म्हणजे साहित्याचे जे काही अर्थ जो आहे, वेगवेगळे अर्थ जे असतात. मेडिवल एस्थेटिक्स मध्ययुगीन जे सौंदर्यविषयक साहित्य आहे याच्याविषयी त्यांनी आपले विचार जे आहेत किंवा लिखाण हे केलेलं आहे. In the interview, we see it centers on his successful novel, The Name of the Rose. His novel sold more than 10 million copies. Mukund begin by asking him how he manages to do such different things. आता इंटरव्ह्यू घेताना एक सक्सेसफुल नॉवेल उंबर्टो इकोने लिहिलेली आहे आणि त्याचं नाव आहे द नेम ऑफ रोज. ही नॉवेल 10 मिलियन कॉपीज याच्या सोल्ड झालेल्या आहेत, विकल्या गेलेल्या आहेत. आणि मग मुकुंदने त्यांना विचारलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता वेगवेगळ्या गोष्टी. सो उंबर्टो रिप्लाय सेईंग दॅट ही इज डुईंग द सेम थिंग. उंबर्टो सांगतात मी काही वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, मी सेम गोष्ट करतो, सेम थिंग करतो. अँड further he goes on to justify his book that revolve around peace and non-violence. आणि ते सांगतात की माझं जे हे बुक आहे हे एक शांतता अहिंसा याच्यावरती रिव्हॉल्व होतं असं ते सांगतात. वी लर्न दॅट उंबर्टो क्लासिफाय हिमसेल्फ ॲज अन अकॅडमिक स्कॉलर. स्वतःला ते अकॅडमिक स्कॉलर असं म्हणतात. ही अटेंड व्हेरियस अकॅडमिक कॉन्फरन्स थ्रू आउट द वीक अँड राईट्स नॉवेल ऑन संडे. वेगवेगळ्या कॉन्फरन्स ते पूर्ण आठवडाभर अटेंड करतात आणि मग संडेला कादंबरी लिहितात. मोर एव्हर ही एक्सप्रेसेस दॅट ऑदर कन्सिडरिंग हिम ॲज अ नॉवलिस्ट अँड नॉट स्कॉलर डज नॉट अफेक्ट हिम ॲट ऑल. त्याला तो असंही सांगतात की उंबर्टो म्हणतात की मला दुसरे लोक स्कॉलर म्हणत नाहीत, नॉवलिस्ट असं म्हणतात, तरी मला काही फरक पडत नाही, त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. ही ॲग्रीज इट इज रादर टफ टू इन्फ्लुअन्स मिलियन ऑफ पीपल विथ द अकॅडमिक वर्क. मी जे काय माझा अकॅडमिक वर्क करतो, मी जे साहित्य लिहितो, माझ्या साहित्यातून मिलियन ऑफ पीपलवरती त्याचा प्रभाव हा माझ्याकडून निर्माण होतो, हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सो आणि हे अतिशय रफ आहे किंवा म्हणूया आपण टफ काम आहे की लोकांच्या मनावर प्रभाव निर्माण करणं, इन्फ्लुअन्स निर्माण करणं या अकॅडमिक कामातून त्याच्याशी ते सहमत होतात. मोर एव्हर वी ऑल्सो लर्न हाऊ ही बिलीव्स दॅट आर लाईव्स हॅव एम्प्टी स्पेसेस लाईक द वन इन ॲटॉम. जसे ॲटॉम्स आहेत त्याप्रमाणे माझा असा विश्वास आहे असं उंबर्टो इको म्हणतात की ज्या एम्प्टी स्पेसेस आहेत, ज्या रिकाम्या जागा आहेत ते मी भरण्याचं काम करतो. ही रेफर्स टू देम ॲज इंटरसेटीज अँड ॲडमिट दॅट ही डज मोस्ट ऑफ हिज प्रोडक्टिव्ह वर्क इन दोज कोर्स ऑफ टाईम. आणि जो एम्प्टी स्पेस आहे, रिकामी जागा आहे, त्या वेळेमध्ये मी लिहिण्याचं काम करतो. स्पीकिंग अबाउट हिज नॉवेल ही रिमार्क्स दॅट it is not an easy to read. It has got a detective feature to it alongside. आणि मग ते नॉवेलबद्दल सांगत असताना ते म्हणतात की याला डिटेक्टिव्ह फीचर आहे, जसं डिटेक्टिव्ह शोध लावतो ना त्या पद्धतीने ते वैशिष्ट्यसुद्धा याला आहे. मेटाफिजिक्स, थिओलॉजी अँड मेडिवल हिस्ट्री. सिमिलरली ही थिंक्स दॅट इफ ही रोट द नॉवेल 10 years earlier or later it would not have achieved the same success. आणि ते असंही सांगतात की त्यांनी जी कादंबरी लिहिलेली आहे किंवा त्यांनी जी कादंबरी जर 10 वर्षाच्या अगोदर लिहिली असती किंवा नंतर लिहिली असती तर त्यांना हा सेम त्याचं यश जे आहे ते मिळालेलं नसतं. दस द रिझन फॉर द सक्सेस ऑफ द नॉवेल रिमेन्स अ मिस्ट्री. आणि हे सक्सेस का मिळालेलं आहे हे एक रहस्यच राहिलेलं आहे. Conclusion of the interview. To sum up the interview summary, we learn how many people differ when it comes to interview. Nonetheless, they are very interesting and informative as seen from Umberto interviews. आता या समेतून आपल्याला कळतात की इंटरव्ह्यूबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळी मतं आहेत आणि उंबर्टोच्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला असंच कळतं की कशा पद्धतीने काही लोक इंटरेस्टिंग असतात, इन्फॉर्मेटिव्ह जास्त माहिती त्या इंटरव्ह्यूमधून सांगितली जातात. अशा स्वरूपाचा हा द इंटरव्ह्यू लेसन आपण पाहिलात. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओज प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अविनाश पवार EMRS.